विधानसभेसाठी जागा वाटपावरून महायुतीमध्ये आता जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि भाजपची 288 जागांची तयारी सुद्धा आता सुरू झाली आहे। पण मिळतील तेवढ्या जागा लढवू असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। शिंदेंच्या शिवसेनेने 93 मतदारसंघामध्ये निरीक्षक नेमले आहेत, पण सर्वच्या सर्व 288 मतदारसंघामध्ये निरीक्षक नेमणार असल्याचं आमदार संजय शिरसाट यांनी सांगितलंय। तर जागा वाटपावरून महायुतीमध्ये कोणताही वाद नसल्याचं राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलंय। विधानसभा निवडणुकीसाठीच्या जागा वाटपाबद्दल महायुतीतल्या नेत्यांनी आणि विरोधकांनी नेमकं काय म्हटलंय बघूयात। भारतीय जनता पार्टीने तर 288 मध्ये निरीक्षक नेमले आहेत, पण कशासाठी नेमले आहेत तर महायुतीचे सुद्धा सहयोगी पक्षांचे उमेदवार विजयी झाले तर सरकार येणार आणि त्यामुळे तयारी प्रत्येकाने जास्तीच करायची असते आणि ती जास्तीची तयारी न मिळालेल्या जागेवर आपल्या सहयोगी पक्षासाठी ती तयारी वापरायची असते। की महायुतीमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात कुठल्याही मतभेदी नाही, चढाओढी नाही, स्वबळावरती निर्णय घेण्याचा प्रश्न त्या ठिकाणी उद्भवत नाही। खरं की अपेक्षा उमेदवारांची इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावरती राहू शकते, हे महायुतीमध्ये अधिक जास्ती प्रमाण आहे। आम्ही 93 आता नेमलेत, आम्ही 288 मतदारसंघात निरीक्षक नेमणार आहोत। भाजपही 288 मध्ये नेमणार आहेत आणि राष्ट्रवादी 288 मतदारसंघात नेमणार आहे। या ज्या तुमच्या कॅल्क्युलेशन्स आहेत या तशा नाहीत, तर महायुतीमध्ये भाजप असेल, राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल, या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एक संघ होऊन ही निवडणूक लढवावी यासाठी हे निरीक्षक नेमलेले आहेत। तुम्हाला विधानसभेच्या निकालानंतर कळेल की या राज्याचं मुख्यमंत्रीपद कोणाला मिळत आहे। ते एकनाथ शिंदे यांना 100% मिळणार नाही, अजित पवार यांनाही मिळणार नाही आणि देवेंद्र फडणवीस यांनाही मिळणार नाही, वेगळेच नाव समोर येईल। कारण राणे साहेब जे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, त्यांच्या मताचा भारतीय जनता पार्टी आदर करते का, हा एक येणाऱ्या काळात पाहण्याचा विषय असेल। बाकी यांच्या पदरात किती तुकडे टाकले जातात, अजितदादांच्या आणि आमच्यातून गेलेल्या गद्दारांच्या ताटात किती तुकडे भारतीय जनता पार्टीच्या कृपेवरती अवलंबून, एवढं नक्की। त्यांना कोणताही स्वाभिमान नाही, त्यांच्या म्हणण्याला कोणताही अर्थ राहणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।